केंद्रीय निबंधक पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे। केंद्रीय निबंधक कार्यालयाद्वारा बहुराज्य सहकारी समित्यांच्या नियमनासाठी एक इंटिग्रेटेड पोर्टल बनवले आहे, ज्या अंतर्गत संपूर्ण पेपर रहित प्रक्रियांनी दक्षता आणि पारदर्शीपणाला प्रोत्साहन मिळेल। सॉफ्टवेअरच्या माध्यमाने बहुराज्य सहकारी सोसायटी कायदा आणि नियमांचे स्वतः पालन होईल। व्यापार करण्यात सहजपणा वाढेल। डिजिटल कम्युनिकेशनद्वारा प्रक्रियांमध्ये वेग येईल। उत्तम एनालिटिक्स आणि MISनी त्वरित निर्णयाची क्षमता वाढेल। बहुराज्य सहकारी समित्यांना नोंदणीकृत करण्यासाठी crcs.gov.in वर लॉग इन करा। ऑनलाईन सेवावर क्लिक करा, मग नवे MSCS नोंदणीकरण निवडा। सगळी आवश्यक माहिती भरा। सत्यापनासाठी ईमेल आणि मोबाईल नंबर पण भरा। केंद्रीय निबंधक पोर्टलसाठी लॉग इन क्रेडेन्शियल केवळ नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवरच पाठवले जाईल। आता दिलेल्या यूजर ID आणि पासवर्डचा उपयोग करा आणि कॅप्चा कोड नोंदवून लॉग इन करा। नोंदणीकरणावर क्लिक करा। सोसायटी रजिस्ट्रेशन निवडा। सोसायटी संबंधित सगळी माहिती भरा। दिलेली माहिती प्रत्येक स्टेपवर सेव्ह करा। शेवटी सबमिशन करण्यापूर्वी सगळी माहिती तपासा आणि योग्य माहिती भरल्याची खात्री करा। ॲप्लिकेशनचे पुन्हा निरीक्षण करा। मग अर्जाचे प्रिंटआउट घ्या। प्रिंटेड अर्जावर मॅन्युअली सही करा। मग सही केलेला अर्ज अपलोड करा। आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ईमेल आणि SMS द्वारे ॲप्लिकेशन नंबर पाठवला जाईल। केंद्रीय निबंधकद्वारा आपल्या अर्जावर वेळेवर कारवाई केली जाईल। यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड केले जाऊ शकते। बहुराज्य सहकारी समित्या आता बायलॉजमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करू शकतात। ऑनलाईन सेवावर क्लिक करा, मग संशोधनाचा पर्याय निवडा। मग उपविधी संशोधनचा अनुरोध निवडा। फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा। यात आपल्याला सर्वसाधारण सदस्य बैठक माहिती पण जमा करावी लागेल। पुढच्या फॉर्ममध्ये संशोधन माहिती निर्दिष्ट करा। ड्रॉपडाऊन यादीतून तो उपविधी निवडा ज्यात संशोधनाचा अनुरोध केला गेला आहे। यात असलेला उपविधी, सादर उपविधी आणि संशोधनाचे कारण नोंदवा। सगळी आवश्यक माहिती दिल्यानंतर फॉर्म जमा करा। जर दुसऱ्या उपविधींमध्ये संशोधनाची आवश्यकता असेल तर आणखीन त्यात उपविधी जोडा आणि सगळी आवश्यक माहिती भरा। पुढे जाण्यापूर्वी पूर्वावलोकन करा। संशोधन प्रक्रियेसाठी सगळे आवश्यक सही केलेले कागदपत्र अपलोड करून संशोधन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा। अशाच प्रकारे आपण केंद्रीय निबंधक पोर्टलवर दुसऱ्या सुविधांचा पण लाभ घेऊ शकता, ज्यात समित्यांचा वार्षिक अहवाल दाखल करणे, ऑडिट विवरण दाखल करणे, विवादासाठी मध्यस्थता, तक्रारीसाठी अपील, समित्यांची तपासणी आणि निरीक्षण, चालण्यात अक्षम समित्यांची समाप्ती, निवडणुकीसाठी कारवाई। पोर्टलशी संबंधित माहितीसाठी यूजर मॅन्युअलवरून माहिती मिळवू शकता। तसेच आपण कोणत्याही टप्प्यावर उत्पन्न कोणताही संशय दूर करण्यासाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न या टॅबवर जाऊन माहिती प्राप्त करू शकता। केंद्रीय निबंधक पोर्टल सगळ्या समित्या आणि हितचिंतकांच्या मदतीसाठी एक सहज आणि सुव्यवस्थित मंच असेल।